नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची निदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं लेखक आणि त्यांचे भाऊ आता दोघे एकटेच राहू लागले होते. लेखक नियमित शाळेत जाऊ लागले होते. आता पुढे 3रीच्या वर्गात एके दिवशी मास्तरांनी आम्हाला चात्या दिल्या, सर्व मुलामुलींना. त्या चात्या आहेत हे मी ओळखलं, पण हे काय आहे हे इतर मुलांना समजलं नाही. म्हणून त्यांनी विचारलं, ह्या काय मास्तर, काय करूचं आहे नी? आणखी काही मुलांनी विचारलं. एका टकळी म्हणतात, खरे मास्तर सांगू लागले. मी आता तुमका टकळी फिरवक शिकवतलंय. टकळी फिरवून फिरवून सूत काढूचा असता, त्या सुताचा कापड इनूचा. अगो बाय, कापाड? वर्गातल्या मुलींनी विचारलं आणि म्हटलं, त्या आमका कसा येतला? अगो आत्ताच नाही गो 6व्यांनो, मास्तर म्हणाले. 7वीत जायसर थोडा थोडा करीत सुतकताई शिकतलास तुम्ही. 7वीत हातमागावर कापाडीनू केवक हवा, मार्क असतात परीक्षेत. 7वीत ना? काही मुलांनी विचारलं. फक्त 7वीत नाही, 3रीपासून, मास्तरांनी सांगितलं. बाय, वार्षिक परीक्षेत? मुलींनी विचारलं. वार्षिक परीक्षेत आणि सामाई परीक्षेत मार्क असतले, मास्तरांनी सांगितलं आणि म्हटलं. चला टकली फिरवोक लागा बरा. असं म्हणून मास्तरांनी बोटाने टेबलावर टकली फिरवून दाखवली. पोरांनी जमिनीवर टकली फिरवायला सुरुवात केली, पण ती फिरवता येईना. टकलीला खाली टोक होतं, ते मातीत रुतू लागलं. जमिनीला खळगेही होते. मास्तर पडता, मुलं म्हणाली. पाटेर नाही तर वहीवर फिरवा, मास्तर म्हणाले. मास्तर पाटेक चरे पडतले, मुलांनी पुन्हा विचारलं. मगे वही धरा खालती, तिच्यावर फिरवा. आम्ही दप्तरातून वह्या काढल्या, त्या जमिनीवर ठेवल्या आणि त्यावर टकल्या फिरवू लागलो. मला चटकन जमलं. काका जानव्याचं सूत काढण्यासाठी चाती वापरत, तशीच ही टकळी होती. काकांच्या चातीला काडी असे, ती लाकडाची असे. तिला वरच्या बाजूला टोक असे. टकळीचा दांडा लोखंडी होता. जमिनीवर टेकणारा दांडीचा भाग चातीसारखाच टोकदार होता, फक्त वरचं टोक थोडं वाकलेलं, काठीच्या कोयंड्यासारखं होतं. हळूहळू इतरांनाही जमायला लागलं. आम्ही संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत टकल्याच फिरवीत बसलो. शाळा सुटताना मास्तर म्हणाले, टकळी हो तुम्ही घराक नेवा, घरी सवय करा. टकळे नीट फिरवक येल्याशिवाय सूत कातूक यायचा नाही. रोज शाळेत हाडू खई तुम्ही टकळी. टकळी फिरवक येवक लागला म्हणजे कापूस साफ करूक शिकवतले, मगे सरकी काढूक. इतक्या 3रीत असा. कापूस पिंजचो धनुकली घेवन, त्या 4थीत गेलास मगे. 4थीचे मास्तर शिकवतले येता. मी दप्तरातून टकली घरी आणली. इतर मुलांनीही तशाच नेल्या. मी घरी आलो. शाळेचे कपडे काढून ठेवले. विहिरीवर जाऊन हातपाय धुतले आणि दप्तर घेऊन पडवीवर बसलो. टकली बाहेर काढली. खाली वही ठेवून फिरवीत बसलो. विहिरीवर जाण्यासाठी म्हणून बाळू महेश्वरचे दादा आले. त्यांना विहिरीकडे जाताना तिथूनच जावे लागे. त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. काय रे फिरवतो सणू, भोवरा का? त्यांनी विचारलं. नाही, टकळी, मी म्हणालो. टकळी? ती फिरून काय करणार? जानव्याचं सूत काढतोस की काय, काका काढीत तसं? नाही, शाळेचा अभ्यास, मी म्हणालो. शाळेचा अभ्यास? टकली फिरवायचा? सूत कातायचं, कापड विणायला शिकायचं. सूत कताई शिकवणार मास्तर आम्हाला. म्हणजे सुतक ताई का? दादांनी हसत हसत विचारलं आणि विहिरीकडे जाता जाता म्हणाले. सूतकताई कसली रे, सुतक ताईच ती. मला त्या शब्दाची गंमत वाटली. सूतकताईचं दादांनी सुतकताई बनवलं होतं. अक्षरं तीच, शब्द तोच, पण म्हणताना निराळा म्हटल्यानं त्याचा अर्थ बदलून गेला होता. त्याची गंमत वाटत होती. कोणी मेलं की सुतक पाळतात. आम्ही आईचं पाळलं होतं. मी कितीतरी वेळा तो शब्द स्वतःशी म्हणत मनातल्या मनात हसत राहिलो. सूतकताई, 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 सूतकताई. शाळेतून येऊन मी पडवीवर अभ्यासाला बसे, तेवढ्यात बाळू, महेश्वर, मधूही शाळेतून येत.
ते गावातल्या इंग्रजी शाळेत जात. त्यांची शाळा एकदाच दुपारी भरे. एकदा जात सकाळी ते संध्याकाळीच परतत. आता बाळू त्यांच्यात नसे. तो मॅट्रिकच्या परीक्षेसाठी म्हणून मुंबईला गेला. तो असताना मी त्याला अभ्यासाचा विचारित असे. तो सांगे, भाडे सांगे, गणितं सांगे, जोडाक्षर वाचायला शिकवी. चांगलं अक्षर कसं काढावं ते सांगे. मला पेन्सिल नीट धरायला शिकवी. पुस्ती गिरवताना माझ्या बोर्डला टोक करून देई. वळणदार अक्षर काढायला शिकवी. मी तसं काढी. पुस्तीच्या कित्त्यात छापल्यासारखी वळणदार अक्षरं मी काढून दाखवली की छान म्हणे, आणखी गिरव. आपलं अक्षर कसं छान वळणदार हवं. मी पुस्ती गिरवून टपोरं वळणदार अक्षर काढायचा प्रयत्न करी. अभ्यास त्याला दाखवला तर तो वाचून बघे. मला सुधारणा सांगे. उत्तर कसं लिहायचं ते सांगे. एकदा तो म्हणाला, आता मी नाही अभ्यासाचं सांगणार. का? मी विचारलं. मी मुंबईला जाणार मॅट्रिकच्या परीक्षेसाठी. तो म्हणाला, इथं मालवणात नाही होत ती परीक्षा? नाही, ती द्यायला मुंबईलाच जावं लागतं. सगळ्या मुंबई इलाक्याची परीक्षा तिथंच होते. मोठी असते परीक्षा? तर रे, मॅट्रिकची परीक्षा मोठीच असते ती. ती पास झालं की नोकरी मिळते. कुठे मिळते नोकरी? तिकडे मुंबईलाच. इथं मालवणात कुठली रे नोकरी मिळायला? मुंबईला गेलं तरच मिळते नोकरी. मॅट्रिक पास झालं की एखादी नोकरी मिळवायची, मग तिकडेच राहायचं. इकडे नाहीच येणार? येणार तर, पण कधीतरी, 1-2 वर्षांनी एकदा. रजा मिळेल तेव्हा. नोकरी करायची म्हणजे रजा नाही. मग कसं येणार इकडे सारखं? मोटारीनं जाणार? इतक्या लांब? मुंबईपर्यंत? मोटारीनं? छे रे बाबा, बोटीनं जायचं असतं मुंबईला. किती लांब आहे मुंबई? बोटीनेच जावं लागतं. तसा तो एके दिवशी गेला. एका पत्र्याच्या ट्रंकेत पुस्तकं, कपडे भरून, शर्ट, अर्धी पॅन्ट, पांढरी टोपी, कपाळाला गंध, पायात ज्योती. आता अभ्यासातलं काही अडलं तर मी महेश्वराला विचारू लागलो. त्याचा अभ्यास असे, तरी तो मला अडलेलं सांगे, समजावून देई. शाळेतून आला की खाऊन तो त्याच्या अभ्यासाच्या खोलीत बसे. मोठ्यानं वाची. आमच्या पडवीतून मी ते ऐकत राही. महादेव भटाकडे अधूनमधून कोणी यायचं. त्यात भटच पुष्कळ असायचे. गणेश चतुर्थीच्या आधी श्रावणात यायचे. महादेव भटाकडेच राहायचे. यायचे ते भटपणाच्या कामासाठी. श्रावण भाद्रपदात भटपणाची बरीच कामं असत. एकादशनं लघुरुद्र असायचे. सत्यनारायणाच्या पूजा सांगायच्या. गणपतीच्या पूजा सांगायच्या. गणपतीच्या दिवसात यजमानांच्या घरी सत्यनारायणाच्या पूजा असत. गणपती झाले की माळवस. पाऊस कमी होऊ लागलेला असे. अधूनमधून ऊन पडे. झाडांवर लांब धाग्याला पित्र लोंबू लागत. भटपणाच्या या कामांसाठी महादेव भटाला बरेच इतर भट लागत. ते येत. आजूबाजूच्या गावातून येत. भटपणाची खूप कामं करीत. दक्षिणा मिळवत परत जात. काही जणं परत न जाता देऊळवाड्यातच थांबत. भाड्यानं जागा घेत कोणाच्या तरी घरात. तिथे राहत. बायको मुलांना गावाकडून घेऊन येत. भटपणाची कामं करीत राहत. वामन लेलेही यायचा, पण तो भटपणाची कामं करण्यासाठी येत नसे. त्याची इतर कामं असत. तो घड्याळ दुरुस्त करी. लोकांची दुरुस्तीसाठी नेलेली घड्याळं दुरुस्त करून घेऊन येई. त्याच्या पिशवीत 1-2 घड्याळं असत. तात्या नातू त्याच्या ओळखीचा होता, त्यामुळे तो महादेव भाटाकडेच उतरे. जेवा खायला तिकडे, पण रात्री झोपायला आमच्या मांगरात. तो आणि तात्याही. वामन खाकी रंगाची हाफ पॅन्ट घाली, पांढरा शर्ट घाली. त्याचे हात कोपरापाशी दुमडलेले, शर्ट पॅन्टीत खोवलेला. डोकीवर काळी मऊ टोपी, ती थोडी तिरपी. सकाळ होण्याआधीच तो उठे. बाबलही उठे, तात्याही. तात्या महादेव भटाच्या घरी जाई. बाबल पूजा अंघोळ या कामांना लागे. तोंडबिंड धुवून वामन आमच्या मांगरांच्या माझघरात येई. तिथे आमचं सामान असं नव्हतंच. सगळं माझघर रिकामच असे. वामन एका भिंतीपाशी जाई. भिंतीकडे तोंड करून उकिडवा बसे. हाताची बोटं एकमेकात गुंतवून भिंतीच्या मुळाशी धरी. मग वाकून त्या तळव्यात आपलं डोकं ठेवी आणि पटकन पाय वर करी. डोकं खाली आणि पाय वर. मी तिथंच गोंदपटावर झोपल्या तो काय करतो ते बघत राही.
थोड्या वेळाने तो पाय खाली घेई, नीट बसे. मला म्हणे, उठ रे हनू. हो मी म्हणे, पण उठत नसे. तू करतोस की नाही व्यायाम? व्यायाम म्हणजे काय मी विचारी. तोंड धुवून ये, मग सांगतो, तो म्हणे आणि पुन्हा उकिडवा बसे. तो आता आणखी काय काय करतो हे बघण्यासाठी मी डोळे उघडून बघत राही. तो तळवे जमिनीवर टेकी, थोडा उठत, थोडा वेळ ओंडवा होऊन पाही आणि पटकन पाय वर करून ते उंच धरी. हातांवर उभा राही. पाय वर धरून थोडा वेळ तो तसाच उभा राही आणि हातांवरच चालू लागे. मी पटकन उठून बसे, बघत राही. वामन तसाच हातावर चालत चालत खोलीवर फिरत राही. खोलीतल्या खोलीत 1-2 फेऱ्या मारून झाल्या की तो पाय जमिनीवर टेकी, उठून उभा राही. माझ्याकडे बघत विचारी, तुला शिकवू? नको, पडायला होईल, मी म्हणे आणि पटकन गोनपाट्याची घडी करून खुंटीवर ठेवून विहिरीकडे पळे. मी परतेपर्यंत तो दुसरं काहीतरी करायला लागलेला असे. जमिनीवर पाय टेके, तळहात टेके, दोन्ही पायात हातभर अंतर, तसंच टेकलेल्या तळव्यात. तळहात आणि पावलं जमिनीवर घट्ट टेकून तो मागंपुढं होत राही. साष्टांग नमस्कार घातल्यासारखं मागंपुढं होताना हुक 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 असा आवाज तोंडानं काढीत राही. हातपाय टेकलेल्या ठिकाणी घाम जमा झालेला असे. मी माझं दप्तर भरायला लागे. वामन विचारी, तू काढतोस की नाही जोर हनू? नाही, मी म्हणे आणि शाळेची शर्ट-चड्डी घालू लागे. काढावेत मरे. कोणी कोणी 500-500 जोर मारतात रोज. पहाटे सुटले की सुरू. मुलांनी तर जरूरच मारायला हवेत. तूही सुरू कर. ये, मी शिकवतो. नको, मला नाही जमणार. मी शिकवतो, ये, वामन म्हणे. मी शाळेचे कपडे घातले. आता नको, मी म्हणे. चांगलं निमित्त सापडलं मरे तुला. शाळेचे कपडे घातले म्हणे. व्यायाम करायला नको. निमित्त शोधायला बरे मरे सुस्त तुम्हास, वामन म्हणे आणि साष्टांग नमस्कार घालीत हुक हुक करण्याचं थांबवून पंचाने घाम पुसून घेई. मग एकदम उठाबशा काढू लागे. पटकन खाली बसे, पण पूर्ण नव्हे, चवड्यांवर बसल्यासारखं करी. पटकन उठे. त्याचवेळी 2 हात हलवी. याला बैठका म्हणतात. मांड्या मजबूत बनतात याने. मी आता शाळेला निघेच. बाबलही त्याची पूजा आटपून बाहेर येई. वामन त्याला म्हणे, मी हनूला व्यायाम करायला शिकवतो म्हणतो तर मी पळतो. घंटेचे मार्ग बुडतील माझे, म्हणत मी शाळेच्या रस्त्यात धूम ठोकी. वामनाला की 2-3 दिवस थांबे. सकाळी तो रोजच व्यायाम करीत राही. मी झोपलेलो असलो तर मला उठवी, तोंड धुवून यायला लावी. आलो की म्हणे, चल मी शिकवतो तुला जोर मारायला. काय होतं जोर मारलं तर, मी एकदा विचारलं. शरीर तगडं होतं. दंड मांड्या मजबूत होतात. माझ्या दंडांकडे बघ, म्हणत त्याने आपला हात कोपरापाशी वाकवला. दंडात एक गाठ आणवली. मला म्हणाला, मार मुटका. मी एक बुक्की मारली. दगडावर मूठ बसावी आणि झिंजण्या याव्या तसं झालं. आहे टणक? त्याने विचारलं. हात दुखला मारे माझा, मी म्हणालो. मग अशी बेडकी निघायला हवी. जोर मारल्याशिवाय ती निघत नाही. आता माझ्या मांड्या बघ. त्याला आपल्या ढोपराच्या वरच्या बाजूचा मांडीचा भाग एकदम फुगवून दाखवला. छाती बघ, म्हणत त्याने छाती फुगवून दाखवली. शरीर असं पिळदार होतं, जोर दंड बैठका मारल्याने. तूही सुरू कर आतापासूनच. चल मी शिकवतो, म्हणत त्यानं मला पकडलंच. जमिनीवर उपडं पाडलं. मग माझ्या पोटाखाली हात घालून मला वर उचलीत म्हणाला, हो वर, उचल सगळं अंग. पाय फाकून घे, हातही फाकून घे. हात अंतर ठेव. तोच माझे पाय आणि हात फाकू लागला. पाय हात ठेवले आहेस तिथंच घट्ट ठेव आणि अंग उचल सगळं वर. त्याने माझ्या पोटाखाली घातलेल्या हातांनी मला वर उचललं. असं, तो म्हणाला. आता हो मागं पुढं, मागं पुढं. पोट टेकता नाही आहे जमिनीला. शरीर तोलून धरायचं असतं रे हातापायांवर. हात वाकवू नकोस. जोर नाही काय रे हातात तुझ्या? नाही, मी म्हणालो. नाही म्हणे, तो रागावूनसा म्हणाला. नाही ना, मग तो यायला नको? तो यावा म्हणून तर भरपूर व्यायाम करावायचा असतो. मला नाही करायचा, मी म्हणालो व उठू लागलो. पण तो ऐकायला तयारच नव्हता. त्यानं मला वरखाली करीत, मागं पुढं करीत जोर काढायला शिकवायचं काम सुरूच ठेवलं. मला उशीर होतो आहे रे शाळेत जायला.
होऊ दे, एक दिवस झाला तर. तो मला मागं पुढं वरखाली करीत म्हणाला. पुरे. मी त्याच्या हातून सुटका करून घेण्यासाठी धडपडत म्हणालो. घंटेचे मार्क बुडतील. घंटेचे मार्क हवेत, पण शरीर तगडं करण्यासाठी मेहनत करायला नको. मला सोडत तो म्हणाला. मी पटकन उठून कपडे करायला लागलो. आपला घाम पुसत तो म्हणाला. शाखेवर जात जा, तिथे शिकवतात सगळं. कसली शाखा? मी दप्तर भरीत विचारलं. संघाची शाखा. देऊळवाड्यात भरते ना? त्यानं विचारलं. मला नाही माहीत. मी पाठीला दप्तर मारलं आणि निघालो. चुलीच्या खोलीत पूजा करणाऱ्या बाबलकडे बघत वामन दारातून म्हणाला. बाबला रे, तुझा भाऊ निस्ता पुस्तकातला किडा होणार बघ. व्यायामाचा कंटाळा. निस्ता काळी पैलवान. फुंकर मारलीन कोणी तर उडून जाईल. तिसरीची वार्षिक परीक्षा झाली. मी पास नापास सांगण्याची वाट बघू लागलो. होईन का मी पास? परीक्षेत सगळी उत्तरं तर नीट लिहिली आहेत. खरे मास्तरांनी मोठ्यानं धडा वाचायला सांगितला. तो धडाधडा वाचला. अडखळलो नाही, घाबरलो नाही. घरी पुष्कळदा वाचलेला होता. पाठच झाला होता. कविता पाठ केल्या होत्या. मास्तरांनी सांगितल्या तेव्हा त्या म्हणून दाखवल्या. सगळ्याच तर पाठ होत्या. गणितही सोडवली होती. शुद्धलेखन काढताना चूक केली नव्हती. इतर विषयांच्या पुस्तकातील धड्यांवरची उत्तरंही नीट दिली होती. कोणत्या पिकाला कोणती जमीन लागते, कोणता रोग कोणत्या जंतूमुळे होतो, सगळं नीट सांगितलं होतं. चुका केल्या नव्हत्या. होणारच पास आपण. तरीही भय वाटत होतं. काही चुकलं तर नसेल. आपल्याला जे बरोबर वाटतं ते मास्तरांनी चूक ठरवलं तर. मी सारखा रामाला, दत्ताला, मारुतीला मनातल्या मनात हात जोडत असे. मोनजव म्हणत असे. काशाय वस्त्रम म्हणत असे. देवा पास कर म्हणत असे. पास नापास सांगण्याचा दिवस आला. शाळा सुटताना आदल्या दिवशी मास्तर म्हणाले. उद्या पास नापास सांगणार. सकाळी सगळे शाळेत या. खरे मास्तर म्हणाले. मास्तर कधी इकडे तिकडे अशा भाषेत बोलत, कधी हकडे तकडे. सगळेच मास्तर आणि बाईसुद्धा. सकाळी शाळेत जाताना मी देवाच्या कोनाड्यासमोर उभं राहून हात जोडले. मनोजव म्हटलं. काशाय वस्त्रम म्हटलं. देवाला म्हणालो. देवा पास कर, चौथीत घाल. खरे मास्तर चष्मा लावीत म्हणाले. आधी पास झालेल्यांची नावं वाचतो. सगळी मुलं सावरून बसली. वर्गात शांतता पसरली. काहींनी देवाला हात जोडले. मास्तरांनी पास झालेल्या मुलांची नावं वाचली. माझंही नाव वाचलं. मी पास झालो होतो. नापास झालेली मुलं रडू लागली. मुली मोठ्यानं हुंदके देऊ लागल्या. मास्तर चष्मा काढीत म्हणाले. अगो आता कित्याक रडतास? आता रडान काय होतला? अभ्यास करूक नको? नापास झाला की मग रडान काय फायदो? मुलींनी आणखी जोराने हुंदके दिले. काही मुलगे म्हणाले. आमची शाळा सोपली आता. बाबा म्हणालो होतो नापास झाला तर तुझी शाळा बंद. मास्तर म्हणाले. आता मी नंबर सांगतो कोणाचा कोणता आला ते. म्हणून त्यांनी नाव वाचायला सुरुवात करण्यासाठी पुन्हा चष्मा लावला. मी ऐकू लागलो. मी नंबरात पास होणार नव्हतोच. नुसता पास झालो तरी पुरे होतं मला. तसा मी झालो होतो. मला आता चौथीत जायला मिळणार होतं. ऐका मरे, मास्तर म्हणाले आणि वाचू लागले. नंबर पहिला, हनुमंत मोरेश्वर मराठे. माझा पहिला नंबर. मी मनातल्या मनात देवाला हात जोडले. म्हणालो, देवा दत्ता, रामा, मारुतीराया, पास तर केलंतच. पहिला नंबर आणलात. आज रामरक्षा दोनदा म्हणेन. मास्तर चष्म्यावरूनच पास झालेल्या इतर मुलांकडे बघत म्हणाले. बघा, 6 महिन्यात त्यांनी पहिला नंबर काढला. तिसरी तो 6 महिन्यानंतर आला आणि एकदम पहिला नंबर. मास्तरांनी इतरांचे नंबर वाचले. चौथीच्या पुस्तकांची यादी सांगितली. आम्ही लिहून घेतली. मग म्हणाले, उद्यापासून सुट्टी मे महिन्याची. पाऊस सुरू झाला की पुन्हा शाळा भरेल, तेव्हा या. चौथीला तुम्हाला दुसरे मास्तर असतील. मी तिसरीचाच वर्ग मागून घेणार आहे. शाळा सुटण्याची घंटा झाली. मुलं वर्गाबाहेर पडू लागली. मला थांबवीत खरे मास्तर म्हणाले. तू काढलास पहिला नंबर, छान केलंस. असाच अभ्यास करत राहा. पहिला नंबर काढत राहा. मला वाटलं होतं तुला कायकच येत नाही. मी शाळेतून बाहेर पडू लागलो. मुलं इकडे तिकडे रेंगाळत होती. मास्तर, बाई हेही शाळेबाहेर पडत होते. घराबाहेर रस्त्याजवळ उभे राहून बोलत होते. त्यात पेंडुरकर मास्तरही होते. त्यांनी मला हाक मारली. ए मराठ्या, हकडे ये.
मी गेलो. त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. त्यांनी विचारलं, पास झालास का नाही? झालं आहे मास्तर, मी सांगितलं. पहिलो इलो नंबर. तिथं खरे मास्तरही होतेच. ते म्हणाले, होय मग हो, हेनाच काढला पहिलो नंबर. पहिलो नंबर काढलंस? पेंडुरकर मास्तर म्हणाले. आणि त्यांनी खरे मास्तरांना म्हटलं, हो, 6 महिनेच होतो हा तिसरीत. पण केल्यान अभ्यास. माका वाटा होता ते का कायकच नाही येणार. पेंडुरकरांनी पुन्हा माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं, शाबास मरे, 6 महिन्यात पहिलो नंबर काढलास. मी तुका 6 महिन्यानंतर तिसरीत बसायची परवानगी दिली, ती फुकट नाही घाललेस तर. माका 6 महिन्यानंतर चौथीतून 5शीत बसाक देशात मास्तर? मी पेंडुरकरांना विचारलं व म्हटलं, देवा मास्तर तसा करूक. मी चौथीचो अभ्यास 6 महिन्यात करून टाकतंय. पास होऊन दाखवतंय. पहिलो नंबर काढून दाखवतंय. मी चाललंय मरे दुसऱ्या शाळेत. माझी बदली झाली हा मोठ्या शाळेत. पेंडुरकर मास्तर म्हणाले आणि त्यांनी सायकलवर टांग मारली. ते खाली गावात राहायचे. उतारावरून त्यांची सायकल जोरात जाऊ लागली. झाडावर चढताना वरच्या फांदीवर जाण्यासाठी खालच्या फांदीवर पाय ठेवून चढावं लागतं. तसं चढताना पाय ठेवलेली फांदीच अचानक मोडून पडावी, तसं मला झालं. वामनलेले काय तुला जोर बैठका काढायला शिकवित होता? 2-3 दिवसांनी पाणी आणण्यासाठी विहिरीकडे जाताना महेश्वरनं विचारलं. मला नाही जमायचं, मी म्हणालो. पण शिकवित होता ना? होय. मग आता काढतोस की नाही जोर बैठका? मला नाही यायचं तसलं. न यायला काय झालं? सगळं जमतं, सोपं असतं. तब्येत चांगली राहते जोर बैठका काढल्या की. मला नको, मी म्हणालो. महेश्वर विहिरीकडे पाणी आणायला गेला. मी काही बाई करीत राहिलो. मे महिन्याची सुट्टी पडली होती. शाळा नव्हती. बाबल पूजा करायला गेला होता. तो यायला वेळ होता. भात शिजत टाकायलाही वेळ होता. चूल पेटवायलाही. चुलीसाठी लाकडं फोडायलाही वेळ होता. मी नुसता पडवीवर बसलो होतो. बाबलने नवं पुस्तक आणलं होतं. मला काहीच काम नव्हतं थोडा वेळ. घरचं पाणी भरून झाल्यावर महेश्वर आमच्या पडवीवर आला. मला म्हणाला, चल करूया व्यायाम. मी शिकवतो जोर बैठका काढायला. मला नको. नको काय? चल, व्यायाम करायचा असतो लहानपणी. तो आमच्या माझघरात आला. मीही. बघ मी कसं कसं करतो ते, महेश्वर म्हणाला. जमीनवर उकिडवासा बसला. दोन्ही तळहात त्यानं जमिनीवर टेकले. दोन्ही हातात चांगलं हातभर अंतर ठेवलं. मग उडी मारल्यासारखे पाय मागं घेतले. दोन्ही पायात अंतर ठेवून ते जमिनीवर घट्टपणे टेकवले. जमिनीवर आडवा ओणवा झाला. असं करायचं आधी. तू कर. मी तसा आडवा ओणवा राहिलो. आता बघ, महेश्वर म्हणाला. असं खाली होऊन मान खाली घेऊन पुढं व्हायचं. तू तसा पुढं गेला. आता मान वर करायची. छाती वर उचलून घ्यायची. त्यानं तसं करून दाखवलं. थोडं तसंच थांबायचं. मग कंबर वर करीत सगळं शरीर मागं घ्यायचं. मान खाली घालायची. हातपाय टेकल्या जागी घट्ट ठेवायचे. हातपाय वाकू द्यायचे नाहीत. कर तू. नाही येणार मला, मी म्हणालो. आधीच काय म्हणतोस रे नाही येणार? कर तरी आधी. मी तसं करू लागलो. मान वर करता येईना. मागं येताना हात वाकले. पायही वाकले. पोट जमिनीवर टेकलं. धपकन पडलोच मी. मला नको, मी म्हणालो आणि उठू लागलो. असं काय करतोस रे? चल उठ. नीट बघ मी कसं करतो ते. जमतं. नको. नको नाही. उठ. उठ पुन्हा कर. जमेल. आज नाही उद्या जमेल, महेश्वर म्हणाला. तो आपले जोर काढू लागला. मीही पुन्हा जोर काढायचा प्रयत्न करू लागलो. महेश्वरनं सांगितलं तसं हातपाय फाकले, जमिनीवर टेकवून ठेवले. हातपाय वाकू द्यायचे नाहीत असं ठरवलं. कंबर वर केली. खाली आलो. पुढं सरकलो. मान वर केली. हात न वाकवता तसाच राहिलो. मग मान खाली करून मागं सरकू लागलो. हातपाय वाकू नकोस. पोट टेकवू नकोस, जोर काढता काढता महेश्वर म्हणाला. मी पोट जमिनीला न टेकवता मागं झालो. जमलं रे तुला, पुन्हा कर, महेश्वर म्हणाला. मी तसाच मागं पुढं झालो. पुन्हा एकदा झालो. पुन्हा एकदा. आणखी एकदा. जमलं काय रे, मी विचारलं. जमलं. रोज काढायची सवय ठेवलीस की नीट जमेल. आज आता पुरे. 5 झाले ना? हो, मी बसत म्हणालो. पहिल्या दिवशी 5 पुरेत, नाहीतर दमायला होतं, महेश्वर म्हणाला. आता 5 बैठका. आजच?
बघ मरे जमतं का. वामनलेला बैठक काढताना मी बघितलं होतं. तरी मी महेश्वरला म्हणालो, दाखव मरे मला. माझे जोर होऊ देत. मी आज 50 काढणार आहे. असं म्हणत तो जोर काढू लागला. वामनसारखाच हुक हुक आवाज काढू लागला. त्याचे जोर काढून झाल्यावर तो थोडा वेळ थांबला. मग उभा राहिला. बैठका कशा काढायच्या बघ, सोपं असतं म्हणत त्याने आपल्या दोन्ही हातानं हेलकावे दिले आणि पटकन खाली बसला. पण पूर्ण नव्हे. चवड्यांवरच बसल्यासारखं करून तो तसाच पटकन उठला. हं कर, तो मला म्हणाला. मी हातानं हेलकावे दिले, खाली बसलो. पण उठताना तोल जाऊन पुढं पडलो. तोल सांभाळ, तोल सांभाळ. उठताना पडायला होतं. उठ पटकन, तोल सांभाळून. मी पुन्हा प्रयत्न केला. ठरवलं, नीट उठायचं, पडायचं नाही. आधी साधा उभा राहिलो. मग हातानं हेलकावे दिले. पडायचं नाही ठरवलं आणि खाली बसलो. केवळ चवड्यांवरच बसलो. उठू लागलो. तेवढ्यात महेश्वर जवळ येऊन उभा राहिला. हात पसरलागत करीत म्हणाला, मी धरतो पडलास तर. उठ, वर हो पटकन. मी जोर देत वर झालो. पडलो नाही. जमलं. आता मीच म्हणालो, जमतंच मरे. महेश्वर म्हणाला, पुन्हा काढ. आता मलाही वाटलं पुन्हा काढावी बैठक. मी पटकन खाली चवड्यांवर बसलो. तसंच पटकन उठलो. याही वेळी जमलं. पुन्हा एकदा, आणखी एकदा, आणखी एक, आणखी एक. 5 झाल्या ना. महेश्वरनं विचारलं. हो. मग आज पुरे. महेश्वर म्हणाला, 5 जोर 5 बैठका आज पुरेत. मांड्या दुखतात. रोज एकच जोर वाढवायचा. एकच बैठक वाढवायची उद्यापासून. वामन रोज काढतोस, दिसतं जोर बैठका. बॉडी काय मस्त आहे ना त्याची. बेडकी कशी टम्म फुगवून दाखवतो. आमचा आता रोज व्यायाम सुरू झाला. बाबल पूजा करायला म्हणून जाई. महेश्वर येई. मला सुरू करायला सांगे. मी नीट काढतोय अशी त्याची खात्री झाली की तो आपले जोर मारणं सुरू करी. अधूनमधून मला सांगे. म्हणे, मधूनमधून तू पोट टेकवतोस हा जमिनीला. तसं टेकता नाही. मी पोट जमिनीला टेकणार नाही असं बघत जोर काढू लागे. जोर झाले की बैठका. महेश्वरने सांगितल्याप्रमाणे रोज एकच जोर वाढवायचा. रोज एकच बैठक वाढवायची. एके दिवशी महेश्वर म्हणाला, चल शीर्षासन करून बघू. तो खाली बसला. भिंतीपाशी हात जुळवून ठेवले. त्यानं डोकं टेकवून पाय वर केले. भिंतीचा पायानं आधार घेत डोकीवर उभा राहिला. मीही बघतो मला जमतं का, मी म्हणालो. भिंतीच्या मुळाशी बसलो. हाताचे तळवे जोडले. त्यात डोकं ठेवलं आणि पाय वर घेऊ लागलो. एकदम जमलं नाही. पडायला होऊ लागलं. महेश्वराने माझे पाय धरले. म्हणाला, नीट सरळ ठेव. भिंतीला टेकवून धर. नंतर हळूहळू भिंतीपासून दूर घे. नाही होत पडायला. मी सावकाश सावकाश पाय भिंतीपासून दूर घेतले. स्थिर केले. थोड्या वेळ तसाच राहिलो. मग पाय खाली घेतले. उठलो. म्हणालो, जमेल मला शीर्षासन. हातावर उभं राहणंसुद्धा जमेल. महेश्वर म्हणाला, आधी भिंतीच्या जवळ उभं राहून बघायचं. पाय भिंतीला टेकवून तोल सांभाळायचा. हळूहळू एक एक पाय बाजूला घ्यायचा. मी तसं करू लागलो. जमू लागलं. शाळा सुरू होईपर्यंत जोर, बैठका, शीर्षासनं, हातावर उभं राहणं जमू लागलं. मे महिन्याची सुट्टी संपत आली. धरून घाम सुटू लागला. खेळताना उडालेली धूळ अंगाला तशीच चिकटून राहू लागली. आकाशात ढग जमू लागले. त्यांचा गडगडाट होऊ लागला. विजा चमकू लागल्या. पावसाळा सुरू झाला. शाळाही सुरू झाली. मी 4थीची पुस्तकं विकत घेतली. पण पुस्तकांच्या दुकानातून नव्हे, 5वीत गेलेल्या एका मुलाकडून, पाव किमतीत. तशीच अनेक मुलं घेत. एकानं नवी पुस्तकं घ्यायची. ती त्यानं नीट वापरून पुढल्या वर्षी निम्मे किमतीत विकायची. ती त्यानं वापरून आणखी कमी किमतीत पुन्हा विकायची. त्यानं ती पाव किमतीत पुढल्या वर्षी विकायची. काही मुलं आपली पुस्तकं अगदी कोरीच्या कोरी ठेवीत. ती निम्मे किमतीत विकली जात. थोडी खराब झालेली पाव किमतीत. ज्यांना आपली पुस्तकं अशी विकली जायला हवी असत, ते आपली पुस्तकं अगदी जपून वापरीत. पानं फाडत नसत, डाग पाडत नसत, उत्तरांना नीट खुणा करीत. 4थीचा वर्ग सुरू झाला. 3रीचा वर्ग पडवीत होता, पण 4थीचा खोलीत होता.
सावंत मास्तर चौथीचे मास्तर होते. काळी टोपी, लांडं धोतर, लांब पैरण घालायचे. करकर बाजणारी जुती घालायचे. लांब दांड्याची मोठी छत्री घेऊन यायचे. महिन्याभरात आमच्या दप्तरात एका नव्या वस्तूची भर पडली. सूत कताईचा पाट. एके दिवशी सावंत मास्तरांनी आमच्या वर्गात कापूस आणला. त्याचा लहानसा ढीग आपल्या टेबलावर ठेवला. एक लहानशी तागडी ठेवली. एका पारड्यात तोळ्याचं पिवळसर रंगाचं वजन टाकलं. दुसऱ्या पारड्यात कापूस टाकला. दोघांचं वजन समान केलं आणि म्हणाले, मुलांनो, आज तुम्हाला मी कापूस साफ करायला शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? कापूस साफ करू मास्तर, मुलं म्हणाले. सावंत मास्तरही खरे मास्तर, पेंढुरकर मास्तर, सामंतबाई यांच्याप्रमाणेच बोलत. अधूनमधून काय कुठं असं तर अधूनमधून खय खैसर असं. मास्तरांनी काय कुठं असा प्रश्न विचारला तरी आम्ही खय खैसर अशा भाषेतच उत्तर देऊ. परीक्षेतली उत्तरं मात्र पुस्तकातल्या भाषेतच लिहावी लागत, सांगावी लागत. नुसतं बोलताना आम्ही दोन्ही भाषा वापरू, पुस्तकातलीही आणि आमच्या बोलण्यातलीही. तिसरीत तुम्ही टकळी फिरवायला शिकला, बरोबर? मास्तरांनी विचारलं. होय मास्तर. चौथीत कापूस साफ करणे, सरकी काढणे, धनुकलीने कापूस पिंजणे, त्याचे पेळू करणे, टकलीवर सूत काढणे या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. त्या प्रत्येकाला आल्या पाहिजेत. परीक्षेत मार्क असतात बरे. जो सूत कताईत नापास तो परीक्षेतही नापास, समजले? नापास? मुलं घाबरून किंचाळली. होय नापास, सावंत मास्तर म्हणाले. आम्ही गप्प बसलो. मास्तर म्हणाले, आता घ्या तर कापूस. मास्तरांनी तागडीत तोललेला कापूस पुन्हा एकदा तोलला, मोजला आणि समोरच बसलेल्या मुलीला पुढे बोलावीत म्हटले, हा तुझा कापूस घे. तिनं कापूस घेतला. आपल्या जागेवर येऊन बसली. मास्तरांनी मग दुसरीला बोलावलं. इतर मुलांनाही बोलावलं. कापूस दिला. सर्वांना कापूस देऊन झाल्यावर मास्तर म्हणाले, आता सगळेजण हातातला कापूस वहीवर ठेवा. ठेवला. सांगा बरे, त्यात काय दिसते? आम्हाला काही सांगता आलं नाही. काय दिसते सांगा बरे, मास्तर पुन्हा म्हणाले. आम्ही गप्प. केर. केर दिसतो त्यात, सावंत मास्तर म्हणाले. आणि त्यांनी पुन्हा विचारलं, दिसतो ना? दिसता मास्तर, खूप केर दिसता, आम्ही म्हणालो. आणि विचारलं, इतके केर असा तर त्यातून सूत कसा निघतला? तास सांगते मरे तुमका, मास्तर म्हणाले. या कापसात जो केरकचरा दिसता तो हातानं काढून टाकूचो असता, अगदी हलक्या हातान. चिमटेन पकडा आणि हलक्या हातान काढा. ते का कापूस लागान येता नाही, समजला? समजला, आम्ही म्हणालो. मगे लागा तर केर काढू कापसातलो. आम्ही चिमटेने कापसातून केरकचरा काढू लागलो. चिमटीत कापसाचे लहान लहान बोळेही येऊ लागले. हे बघून मास्तर म्हणाले, केर काढशात कापसातून तो हकडे तिकडे टाकून देऊ नको. तो थै वहीवरच ठेवा. तो मिया वजन करून घेतलंय. कापूस आणि कचरो ह्याचा वजन आधी इतक्याच भरा खाया. सांगण ठेवतंय. तर कमी जास्त झाला तर दंड भरचो लागतलो. बापशीकडसून पैसे आणूक सांगतलंय, समजला? हे ऐकताच आम्ही धास्तावलो. काळजीपूर्वक हलक्या हाताने कापसाला चिकटून बसलेला केरकचरा काढू लागलो. तो वहीवर ठेवू लागलो. वाऱ्यानं उडून जाऊ नये म्हणून जपू लागलो. ते करताना आम्ही आपापसात बोलूही लागलो. आमच्या बोलण्याचा आवाज वाढला. शेवटचे 2 तास सूत कताईचेच होते. आमच्या बोलण्याचा आवाज वाढलेला बघून मास्तर म्हणाले, गप रवा रे, गप रवान कापूस साफ करा. तरी आमची बडबड थांबेना. तेव्हा वर्गातून फेरी मारता मारता मास्तर म्हणाले, मी आता तुम्हाला एक गाणं सांगतो. सांगा मास्तर. ते तुम्ही म्हणायचे आहे, समजले? समजले. म्हणा तर. असं म्हणून मास्तर आपल्या टेबलापाशी गेले. खुर्चीवर बसले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, मी एक एक ओळ सांगेन, तुम्ही माझ्या मागून म्हणा. सांगा मास्तर. आम्हालाही बरं वाटलं. कापसातून केरकचरा काढताना कंटाळाच आला होता. ऐका आणि म्हणा, मास्तर म्हणाले आणि थांबले. मग मोठ्या आवाजात म्हणू लागले, कापसाचे शेत माझे, कापसाचे शेत माझे. आम्ही म्हणू लागलो. हो फुलोनी शुभ्र सारे, हो फुलोनी शुभ्र सारे. आम्ही म्हटलं. 2 ओळी एक एकदा सांगून झाल्यावर मास्तर खुर्चीतून उठले. वर्गातून फेरी मारत म्हणाले, आता दोन्ही ओळी एकदम म्हणायच्या. म्हणा, मी आधी सांगतो.
मागून तुम्ही म्हणत मास्तर मोठ्यानं गाऊ लागले. कापसाचे शेत माझे हो फुलोनी शुभ्र सारे. आम्ही आवाज चढून म्हणू लागलो. कापसाचे शेत माझे हो फुलोनी शुभ्र सारे. मास्तराने आणखी कविता सांगितली. कापूस साफ करता करता आम्ही आवाज मोकळा सोडून कविता म्हणत राहिलो. शाळा सुटण्याची घंटा झाली. मास्तर म्हणाले, कापूस नीट गोळा करा, तो घराक नेवा. उद्या दुपारी शाळेत येताना घेऊन येवा. सकाळी हाडू नको. सूत कताईचे तास संध्याकाळीच असतले. कापूस आणि साफ केलेलो केरकचरो नीट जपान ठेवा. जपान हाडा. दोघाईचं वजन करून घेतलं आहे. त्याबरोबर भरा खाया. काय समजला? समजला मास्तर, आम्ही म्हणालो. वहीचे कागद फाडून कापूस केर यांच्या पुड्या केल्या. दप्तरात ठेवल्या. दप्तर आवरलं आणि शाळेबाहेर पडलो. 1-2 महिन्यांनी एकदा आपी न्हावी केस कापायला येई. नेसायला पंचा, अंगात लांडी पैरण, टोपी आणि हातात धोकटी. तो येई रविवारीच. शाळेला सुट्टी असे. आधी तो बाळू, महेश्वर, मधू यांचे केस कापी. त्यासाठी तो त्यांच्या खळ्यात बसे. त्यांचे केस कापून झाले की मागील बाजूस येई. महादेव भटाच्या ओसरीवर जाऊन महादेव भटाची हजामत करून येई. मग आमच्या पडवीत बसे. तात्या असला घरी तर आधी तो आपली हजामत करून घेई. बाबल आपले केस कापून घेई. मग माझी पाळी. आपीकडे तोंड करून त्याच्यासमोर बसायचं. तो आपली दातरी मशीन माझ्या वाढलेल्या केसावरून फिरवत कचाकचा करीत केस कापू लागे. मध्येच विचारी, शेंडी असा तेवढीच ठेव मा, की मोठी ठेव? मग तोच म्हणे, असा तेवढीच ठेवतंय आणि भोवरळ ठेव मा असा तेवढंच. तेवढेच ठेवतंय हां. तोच प्रश्न विचारी आणि तोच उत्तर दे. शेंडी भोवरा ठेवून झाला की तो उकडेवा बसे. आपली ढोपरं वर करी. मी मांडी घातलेला तो ढोपरं वर करून उकिडवा बसलेला. ढोपरावर कपाळ टेकय माझ्या, तो सांगे. मांडी घालून बसलेला मी त्याच्या ढोपरावर कपाळ टेकवी. मानेला रग लागे. तो वस्तराने माझ्या मानेवरचे केस तासून घे. हजामत झाली की केसाचा मोठा पुंचका खाली जमिनीवर पडे. तो गोळा करीत तो म्हणे, जा न्हावक. मी विहिरीवर पळे. बाबल मागोमाग कळशी घेऊन येई. तो कळशी भरून काढी. पाथरीवर बसलेल्या माझ्या कपाळावर उंचावरून कळशी होती आणि म्हणे, आता कर तुझी तू, संपली शिवाशिव. माझ्या डोक्यावरून आपली दातरी मशीन फिरवीत फिरवीत एकदा आपीनं विचारलं, शेंडी लहान करू का? असा तेवढीच ठेव. काढून टाक, मी म्हणालो. माझी शेंडी टोपीतून बाहेर पडे. शाळेत जाताच मी ती उलटी नाकाच्या बाजूला आणून टोपीत दडवीत असे. पण टोपी काढली की ती पुन्हा मागे येऊन लोंबू लागे. तशी ती लोंबू लागली की शेजारच्या किंवा मागं बसलेल्या मुलाला ती दिसे. तो ती ओढू लागे. माझ्या डोक्यात कळ जाई. कधीकधी शाळेतली मुलं माझी टोपी उडवून शेंडी पकडीत आणि ओढीत. मी चिडे, रागावे. त्यांना मारायला धावे. ते अधिकच जोरानं माझी शेंडी ओढत आणि मी रडवेला झालो की दूर पळत. भट भट, शेंडी उपट असं म्हणून चिडवी. मला रडायला येई. म्हणून मी आपीला म्हणालो, काढून टाक शेंडी. भट मरे तू, मग ये, तुका शेंडी नको? आपीने मशीन थांबवून विचारलं. नको, मी म्हणालो. नको कशी? आपीने विचारलं. तू भट मा, पूजा सांगूक जातस मा, मग ये. भट म्हटलो की ते का शेंडी हवी, त्याच्या गळ्यात जाणया हव्या. माझ्या घरी इलच गणपतीची पूजा सांगूक तर मी विचारतले, भटजीनू तुमची शेंडी खय असा? विचारतलं का नाही? काढून टाक, मी पुन्हा म्हणालो. बाबला, बाबला, आपीनं बाबलला हाक मारली. तो घरात होता. आपी मोठ्यानं म्हणाला, तुझं भाव शेंडी काढून टाकूची म्हणता हा, काय करू? कोण? हनूची का शेंडी काढायची? खळ्यात आलेल्या वहिनीनं आपीचं बोलणं ऐकलं असावं, म्हणून तिनं खळ्यातूनच विचारलं, बघ मगे भटणी. आपी आता तिच्याकडे बघत सांगू लागला, शेंडी काढूक टाकूक सांगता हा हनू. मी म्हणतंय, भटाच्या पोराक शेंडी नसन कसा चलात? बरोबरच असा मारे तुझा, ती म्हणाली. मग मला म्हणाली, तू जातोस ना हनू भटपणाच्या कामांना, मग तुला शेंडी नको? नको, मी म्हणालो. शाळेत पोरं चिडवतात, माझी शेंडी ओढतात, दुखतं डोकं. मग मास्तरांना नाव सांग त्यांचं. मास्तर असतात ना शाळेत,
तिनं विचारलं. मी काही बोललो नाही. आपी तशीच मशीन हातात धरून होता. मी त्याच्यासमोर बसलेला. बाबल, काढू शेंडी? मी शेवटी बाबलला विचारलं. तुला नको असली तर टाक काढून, तो म्हणाला. शाळेत चिडवतात ना मुलं? हो, मी म्हणालो. मला एकट्यालाच शेंडी आहे. विजू गोरे शेंडी ठेवीत नाही. इतर कोणी ठेवीत नाही. एकट्या मलाच शेंडी आहे. मुलं माझी एकट्याची शेंडी ओढतात. मला एकट्यालाच चिडवतात. मी रडवेला होत म्हणालो. मग काढ तर, बाबल म्हणाला. आपीनं माझी शेंडी कापून टाकली. भोवऱ्याचे वाढलेले केस कमी केले. सगळ्यावर मशीन फिरवली. मी डोक्यावरून हात फिरून बघितला. सगळे केस सारखेच झाले होते. दुसऱ्या दिवशी मी शाळेत जाता निर्धास्तपणे गेलो. जागेवर बसलो. मी केस कापल्याचं इतर मुलांच्या लक्षात आलंच. ती जवळ आली. पण मी घाबरलो नाही. एकानं माझी टोपी काढली. अरे, मराठानं शेंडी कापल्यान, ही बघा, तो म्हणाला. आणि त्यानं माझ्या केस बारीक केलेल्या डोक्यावर बोटं वाजवली. म्हणाला, भट भट शेंडी उपट. तरी मी चिडलो नाही. मग शाळेतल्या पोरांनीही मला चिडवायचं थांबवलं. शाळेतून आल्यावर कळशी घेऊन मी आंघोळीसाठी विहिरीकडे चाललो होतो. तर महादेव भटानं हाक मारली. हनू, इकडे ये. मी गेलो. महादेव भट आपल्या नेहमीच्या जागी अंथरुणात पडलेला होता. काय? मी विचारलं. तू काय शेंडी काढणी टाकलीस? त्याने विचारलं दटावल्यासारख्या आवाजात. मी काही न म्हणता तिथं उभा राहिलो. कळला रे मला. काल आपी आयलो सलो हजामाती करवे, तेव्हा तू शेंडी काढणी टाकलीस, तो म्हणाला. मी आताही काही म्हणालो नाही. होय मरे, त्यानं पुन्हा विचारलं. पोरं चिडवतात शाळेत, मी म्हणालो रडवेल्या स्वरात. चिडयलेनी तर चिडयलेनी. भटाचो मरे पोर तू, तुला शेंडी नका? असं विचारून तो थांबला. मग म्हणाला, अरे भटाच्या पोराला सगळा लागसे. जानवा, शेंडी, सोवळा. भटपणच करणारसस नाही तू मोठेपणी, का नाही? मी काहीच न उत्तर देता तसाच उभा राहिलो. महादेव भटांनी अधिक काही म्हटलं नाही. थोडा वेळ थांबून म्हणाला, एकदा काढलीस ती चूक झाली. पुन्हा वाढसत केस. पुढल्या वेळी आपली हजामत करवी येईल तेव्हा शेंडी भोरो पुन्हा ठेवणी घे. जा. 2 महिन्यांनी पुन्हा हजामत करायला आपी न्हावी आला. शेंडी भोरो ठेव, वाढले आहेत केस, त्याने विचारलं. नको ठेव, मी म्हणालो. माका नको शेंडी भोवरो. त्याने शेंडीभोवती केसांचा भोवरा न ठेवता केस बारीक कापून टाकले. एके दिवशी सावंत मास्तरांनी वर्गात येताना लहान लहान पाट आणले. लहान लहान लोखंडी सळ्या आणल्या. ह्या काय मास्तर? मुलांनी विचारलं. सांगतो, थोडा धीर धरा, सावंत मास्तर म्हणाले. आम्ही उत्सुकतेने बघू लागलो. मास्तरांनी पाठ हातात धरला. दुसऱ्या हातात सळी धरली. म्हणाले, यास पाट म्हणतात आणि यास सळी. त्यांनी काय करूचा असता? आम्ही पुन्हा विचारलं. यांनी सरकी काढायची, समजले? नाही मास्तर, नाही समजला. काही मुलं म्हणाली. कशी काढूची सरकी? इतरांनी विचारलं. सरकी म्हणजे काय ओ मास्तर? आणखी काही मुलांनी विचारलं. सांगतो, सारे सांगतो, मास्तर म्हणाले. लवकर सांगा मास्तर. आम्ही घाई केली. असे टेबलाभोवती या बरे, मास्तराने सांगितलं. आम्ही पटकन उठून त्यांच्या टेबलाभोवती गर्दी केली. सावंत मास्तरांनी तो लहानसा पाट आपल्या टेबलावर ठेवला. केर कचरा काढून साफ केलेला थोडा कापूस त्यावर ठेवला. सळी घेऊन त्यांनी ती कापसावर ठेवली आणि दाबून पुढं पुढं सरकवीत नेली. पापड लाटताना लाटणं पोळपटावर धरून पापड लाटतात तसं. कापसातून काळपट रंगाच्या बिया बाहेर आल्या. बियो बाहेर इलो मास्तर, आम्ही ओरडलो. या बिया म्हणजेच सरकी, समजले? मास्तर म्हणाले. समजले, आम्हीही म्हणालो. जा तर तुमच्या जागेवर, मास्तरांनी सांगितलं. आम्ही आमच्या जागावर आलो. कापूस आणला असेल ना साफ करून? मास्तरांनी विचारलं. होय मास्तर. आता तुम्ही त्यातून सरकी काढावायची आहे, समजले? कशी? काहींनी विचारलं. मास्तरांनी चष्म्याच्या काचांवरून थोडंसं रागानं बघितलं व म्हटलं. मी करून दाखवलं तसं करा. पाट ठेवा, त्यावर साफ करून आणलेला कापूस ठेवा. सळी फिरवून फिरवून सरकी काढा. आम्ही दप्तरातून कापूस काढला. तो घरून साफ करून आणला होता. तो पाटावर ठेवला.
सळीनं सरकी काढू लागलो. बिया खाली पडू लागल्या. सरकेला कापूस राहता नाही आहे, मास्तरांनी सांगितलं. नाही मास्तर. आम्ही कापूस लाटून सरकी काढू लागलो. मास्तर म्हणाले, गाणं म्हणू लागा, कापसाचे शेत. आम्ही गाणं म्हणू लागलो. मास्तर, कापसाचा शात खय असता, एकाने विचारलं. तिकडे दूर वऱ्हाडात, मास्तर सांगू लागले. आपण राहतो तो कोकण प्रांत. वऱ्हाड खूप लांब आहे. खानदेश, वऱ्हाड, देश, घाटमाथा, कोकण असे प्रांत आपल्या मुंबई इलाक्यात येतात. वाचले ना भूगोलात? होय मास्तर. पण आमच्या कोकणात कापूस खय हा? कोणाच्या तरी परड्यात एकदा कापसाचा झाड उगवतात इतक्याच. मग आम्ही सुतकाताई कशा शिका खावी, एका मुलानं मोठ्यानं म्हटलं. ते तू शाळा खात्यास विचार, समजले? मास्तरांनी रागाने बघत विचारलं. कापसातून सरकी काढून झाली. मास्तर म्हणाले, आता सरकी नीट पुडी बांधून ठेवा. केरकचरा नीट पुडी बांधून ठेवा. कापूसही नीट पुडीत बांधा. तिघांचंही वजन मूळच्या कापसा इतकंच भरलं पाहिजे. जर भरले नाही तर दंड, मुलं म्हणाली. बरोबर, दंड. तेव्हा सगळे जपून ठेवा. परीक्षेत मार्क असतात. होय गो बाय, मुली ओरडत म्हणाल्या. मास्तरांनी आधीच सांगला हा, परीक्षेत मार्क असतात. सरकी काढून झाली. आता पाठ घराक नेवा. सरकी घराक नेवा. कापूस घराक नेवा. शाळेत सगळी सरकी काढून झाली नसली तर घरी अभ्यास करतासा तशी काढा. समजला? होय मास्तर, मुलं म्हणाली. आम्ही दप्तरात सरकी काढायचे पाठ घातले, सळ्या घातल्या, कापूस, सरकी, कचरा घातला. पुस्तकं वह्या भरल्या. दप्तरात आता टकलीच्या जोडीला सरकीचा पाठ आला. संध्याकाळी घरी आल्यावर कधीकधी मी आमच्या मांगराच्या पडवीत कापूस साफ करीत सरकी काढीत बसे. विहिरीवर जाण्यासाठी मधु महेश्वरचे दादा आले तर मला विचारीत, काय रे हाणू, अभ्यास का? नाही, सुतकताई, मी सांगे आणि स्वतःशीच हसू लागे. शनिवारी अर्धा दिवसच शाळा असे, फक्त सकाळी. दुपारी सुट्टी. रविवारी सुट्टी. शनिवारी दुपारी शाळेचे कपडे धुवायचे. शर्ट, चड्डी, दप्तर, बसायचा गोणपात्याचा तुकडा. विहिरीचं पाणी काढून 2 भरायची. साबणाची झीन लावून कपडे चोळायचे पाथरीवर. हलके हलके चुपकायचे. पाण्यात खळबळायचे 2दा, मग पिळायचे, वाळत घालायचे. ते झालं की पाटी घासायची. चुलीतला मोठासा कोळसा घ्यायचा. विहिरीवरच पाटी घासायला जाऊन बसायचं. कोळसा लावून ती घास घासायची. पाण्याने पुन्हा पुन्हा धुवून घ्यायची. वाळवीत राहायचं. स्वच्छ काळीबोर पाटी घेऊन पडवीवर बसायचं. दप्तराची पिशवी वाळत घातलेली असे म्हणून वही, पुस्तक, पट्टी, पेन्सिल जमिनीवरच ठेवायच्या. त्यातून दुध्या पेन्सिलीचा टोक असलेला तुकडा उचलायचा. पट्टीनं ओळी आखून घ्यायच्या. अभ्यास करायचा. दोन्ही बाजू भरून गणितं सोडवायची. प्रश्नांची उत्तरं लिहायची. शुद्धलेखन लिहायचं. अक्षर छान काढायचं. आपणच बघत बसायचं. दोन्ही बाजूनी पाटी भरून केलेल्या अभ्यासाकडे. पाटीवरचा अभ्यास झाला की धडे वाचून काढायचे. सगळा अभ्यास होऊन जाई. वाटे किती पटकन झाला अभ्यास. आता काय करायचं? खेळायला जायचं मळ्यात तर वेळ आहे. अजून कोणीच आलेलं नसेल. तेवढ्यात महेश्वर त्याच्या अभ्यासाच्या खोलीतून विचारी, झाला का रे अभ्यास? झाला, मी म्हणे. माझाही झाला. उरलेला संध्याकाळी. चल देवळात जाऊन येऊया. येतोस? तो विचारी. चल मारे, मी म्हणे. मी शर्ट चड्डी धुवून वाळत घातलेली असे. ती कडक उन्हात वाळत आलेली असे. घालून जायला हरकत नसे. देवळात जायचं म्हणजे अगदी सातेरीच्या देवळापर्यंत जायचं. कधीतरी तसंच पुढं सड्यावर. म्हणून चड्डी शर्ट घालून जायचं. जवळच नारायणाच्या देवळापर्यंत जायचं तर नुसती लंगोटीसुद्धा चालली असती. आधी नारायणाचं देऊळ. बाहेर मोठा मोकळा उघडा सभामंडप. आत एक बंदिस्त सभामंडप. त्याच्या आत गाभारा. तिथं काळ्या रंगाची उभी मूर्ती. गाभाऱ्यात सगळा काळोखच असे. गाभाऱ्याचं जाळीचं दार लावून घेतलेलं असे. तिथं दाराबाहेर उभं राहून नारायणाला हात जोडायचे, डोळे मिटायचे, प्रदक्षिणा घालायच्या, बाहेर पडायचं. पापडीनं चालत रामेश्वराचं देऊळ. आधी नंदीला नमस्कार. मग देवळात जाऊन गाभाऱ्यातल्या पिंडीला नमस्कार. इथंही गाभाऱ्याचं दार लावलेलंच असे. कधीकधी उघडंही असे दार. गुरव
पिंडीची पूजा करीत असला तर तो सोवळं नेसून गळ्यात जानवं घालून पूजा करी. अगदी ब्राह्मणासारखा दिसे पूजा करताना. आम्ही सगळ्यात अधिक वेळ राहू ते शेजारच्या मारुतीच्या देवळात. ते रामेश्वराच्या देवळाला अगदी लागूनच होतं. देऊळ अगदी लहानसंच होतं. आत मारुतीची भली मोठी मूर्ती होती. त्या मूर्तीनं ते लहानसं देऊळ अगदी पूर्ण भरून गेल्यासारखं वाटे. मूर्तीला शेंदूर माखलेला, तेल वाहिलेलं, गळ्यात रुईच्या पानांची माळ. आम्ही मूर्तीसमोर उभं राहून हात जोडून प्रार्थना करू. मग प्रदक्षिणा, त्या 21. त्या घालताना महेश्वर पुढं, मी मागं. तो मारुतीस्तोत्र म्हणू लागे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. त्याचं ऐकून ऐकून मीही म्हणे. आपोआप पाठ होत जाई. प्रदक्षिणा झाल्या की पुन्हा हात जोडून डोळे मिटून मारुतीच्या मूर्तीसमोर उभं राहायचं. मनातल्या मनात म्हणायचं, देवा मारुतीराया कृपा कर. मला अभ्यास चांगला येऊ दे. पास कर. पहिला नंबर येऊ दे. असं कर रे मारुतीराया. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. तर पुढे काय काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.